नमस्कार, मी अमिता चितळे. मी बिग लिटल वर्ल्ड नावाचं लर्निंग सेंटर चालवते. हे लर्निंग सेंटर न्यूरो डायव्हर्जंट मुलांसाठी आहे. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की न्यूरो डायव्हर्जन्स आहे का नाही हे आपण कसं ओळखू शकतो. आता न्यूरो डायव्हर्जंट आहे हे कळल्यावरती काय पद्धतीचा सपोर्ट आपण त्या मुलाला करू शकतो. तर न्यूरो डायव्हर्जन्स डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याला डॉक्टरच एक प्लॅन तयार करून देतात की तुम्हाला स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, बिहेवियरल थेरपिस्ट आणि रेमेडियल टीचिंग याच्यापैकी काय काय गोष्टींची गरज आहे आणि त्या गोष्टी किती फ्रिक्वेंटली घेतल्या पाहिजेत. सो या एक्सपर्ट्सकडे जाऊन आपण त्या मुलाचा त्याच्या गरजेप्रमाणे एक 6-6 महिन्याचा प्लॅन तयार करून घेऊ शकतो. आणि त्या गोष्टींमध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही असते कन्सिस्टन्सी. कारण कुठलाही बदल झाल्यानंतर त्याचा इफेक्ट किती होतोय हे आपल्याला तेव्हाच कळू शकतं जेव्हा ते कन्सिस्टंटली इंट्रोड्यूस केलं जातं मुलांच्या आयुष्यामध्ये. तर आता सपोज एखादं लहान ऑटिस्टिक मूल असेल आणि त्याला खूप पब्लिक प्लेसेसचा त्रास होतोय किंवा आवाजाचा त्रास होतोय, आजूबाजूच्या लोकांचा त्रास होतोय, तर जबरदस्ती त्याला तशा सिच्युएशन्समध्ये घेऊन जाणं मे नॉट बी युजफुल. तर तशा सिच्युएशन्समध्ये आता सपोज एखादी बड्डे पार्टी आलेलीच आहे आणि ती अवॉइडच नाही करू शकत किंवा घरामध्ये लग्न आहे, लोक येणार आहेत आणि आपण हे अवॉइडच नाही करू शकत आहोत, तर अशा पद्धतीमध्ये कशा पद्धतीने आपण सपोर्ट करू शकतो की आपण त्या मुलाला व्हिज्युअल एड देऊ शकतो. आता व्हिज्युअल एड म्हणजे काय की जी गोष्ट होणार आहे त्याचं एक पिक्टोरियल रेप्रेझेंटेशन. आता एखाद्या मुलाचं सपोज दिनक्रम असेल की सकाळी उठलो, ब्रश केला, बाथरूमला गेलो, आंघोळ केली, दूध प्यायलं, मग ब्रेकफास्ट केला, मग खेळलो, इतका ब्रेकडाऊन करून जर या गोष्टी मी पिक्टोरियली त्या मुलाचा एक व्हिज्युअल एड चार्ट तयार केला की उद्याला उठल्यावरती तुला सकाळी पहिले ब्रश करायचा आहे, मग बाथरूमला जायचं आहे, मग पाणी प्यायचं आहे, या गोष्टी जर त्याला दिसल्या की एखादं कार्टून मूल या सगळ्या गोष्टी करतंय तर त्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं हे खूप इझी जातं, स्पेशली न्यूरो डायव्हर्जंट मुलांना. सो कायम ॲडवाईस केलं जातं की घरीसुद्धा असेल किंवा शाळेतसुद्धा असेल तर त्यांचा एक व्हिज्युअल एड चार्ट असावा. आम्ही बिग लिटल वर्ल्डमध्ये सुद्धा प्रत्येक मुलाचा प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा एक व्हिज्युअल एड चार्ट करतो आणि त्यांना सांगतो की आता आपली ही ॲक्टिव्हिटी चालली आहे, त्याच्यानंतर ती बदलून डान्समध्ये जाणार आहे किंवा ह्याच्यानंतर बदलून आपण रायटिंगची ॲक्टिव्हिटी करणार आहोत किंवा आपण आउटडोअर ॲक्टिव्हिटी करणार आहोत, स्नॅक टाईम करणार आहोत. अशा सगळ्या गोष्टी आपण व्हिज्युअल एडनी दाखवल्या तर प्रिपरेशनला त्यांना हेल्प होते. मी त्यांना पिक्चर करता येतं की ह्याच्यानंतर मी काय एक्सपेक्ट करणार आहे आणि काय करणं गरजेचं आहे. तसंच सेन्सरी ॲक्टिव्हिटीज म्हणजे एखाद्या मुलाला जर सेन्सरी स्टिम्युलेशननी त्रास होत असेल किंवा खूप सेन्सरी सिकिंग असेल, म्हणजे काही काही मुलं खूप आपण स्पेशली न्यूरो डायव्हर्जंट मुलं ऑब्झर्व करतो की नखांचं प्रेशर त्यांना प्रेफर करतात किंवा आपल्याकडे जर एखादी कडक मॅट असेल बाहेर घराबाहेर पाय साफ करण्यासाठीचं, त्याचं जे टेक्स्चर असतं त्यांनी जे कंप्रेशन मिळतं त्यांनी ॲक्च्युली त्यांना बरं वाटतं. किंवा घरी बीन बॅग असेल तर त्या बीन बॅगवरती जाऊन ते असे प्रेशर सीक करतात बेसिकली. सो अशी जी सेन्सरी सिकिंग मुलं असतात त्यांना आउटडोअर ॲक्टिव्हिटीची खूप गरज असते. सर्वात इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी म्हणजे स्विमिंग. जर त्यांना ती एक होलिस्टिक सेन्सरी ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये त्यांना कॉन्स्टंटली सेन्सरी सिम्युलेशन मिळतं, कारण आजूबाजूला पाणी असतं ज्याच्यामध्ये त्यांना टेम्परेचर पण कळतं की गार टेम्परेचर आहे, ओलं आहे आणि याच्यामध्ये तरंगायचं, स्वतः तरंगायचं. म्हणजे पाण्यात गेलं की तोंड बंद करणे, पाण्याच्या बाहेर आलं की श्वास घेणे, या सगळ्या बेसिक ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये शिकल्या जातात. सो स्विमिंग ही सेन्सरी सिकिंग न्यूरो डायव्हर्जंट मुलांसाठी अत्यंत इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी आहे. तसंच जी आपण ट्रेडिशनल ग्राउंडची ॲक्टिव्हिटी म्हणतो की म्हणजे एखाद्या शाळेच्या ग्राउंडवरती 10-12 मुलं एकत्र येऊन PT टीचर बरोबर ती ॲक्टिव्हिटी करतायत की अडथळ्यांची शर्यत असेल किंवा जिना चढणं असेल, शिडी चढणं असेल, एकमेकांना पासिंग द पार्सल करून गेम असेल किंवा बॉल थ्रो आणि कॅच करणं असेल, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पण आपल्याला त्या मुलांचं इंटरॅक्शन बाकी मुलांबरोबर कळतं. प्लस मातीमध्ये असणं ही इज ऑल्सो एक खूप सेन्सरी ॲक्टिव्हिटी आहे. काही काही न्यूरो डायव्हर्जंट मुलांना मातीचा त्रास होतो ज्यांना सहन होत नाही, म्हणजे हाताला जरी थोडीशी माती लागली की लगेच हात धुवायला जातात किंवा शर्टला हात पुसतात, जे काय दिसेल त्याला हात पुसतात. सो हे एक्सपोजर जर त्यांना आपण थोडं थोडं देत गेलो तर त्याच्यानी त्यांचं सेन्सरी सिकिंग जे असतं ते कमी होतं. तसंच काही काही न्यूरो डायव्हर्जंट मुलं ज्यांना फूड प्रेफरन्सेस असतात की एखाद्या रंगाचं किंवा एखाद्या पर्टिक्युलर वासाचं किंवा एखाद्या पर्टिक्युलर टेक्स्चरचं आणि टेम्परेचरचं
सोडून दुसरं काहीही खात नाही. तर अशा मुलांना आपण नवीन फूडसुद्धा कसं इंट्रोड्यूस करायचं, तर सगळी प्रोसेस ही एकदम स्टेप बाय स्टेप असते. म्हणजे अगदी आपण बेबी स्टेपपासून चालू करतो. म्हणजे आता एखादं मूल नुसतं रोज जर वरण भातच खातंय, पण मला त्याला काहीतरी भाजी द्यायची आहे ज्याच्यातनं त्याला पौष्टिक काहीतरी खायला मिळणार आहे, तर मी ती पहिल्या दिवशी देऊन लगेचच तो त्याचा घास घेईल हे एक्सपेक्ट नाही करू शकत. मे बी मला पहिले 4 दिवस ती भाजी फक्त वाटीत त्याच्या समोर ठेवायला लागेल, जे त्याला बघून ते कम्फर्ट होतंय का नाही हे कळेल. एकदा तो ती भाजी बघायला कम्फर्टेबल झाला की मी दुसरी स्टेप त्याला सांगेन की तू वास घेऊन बघतोस का. मग त्याला वासाशी कम्फर्ट झाला की तू त्याला एक नुसतं तोंड लावून बघतोस का, खाऊ नकोस, नुसतं तोंडाला लावून बघ. मग असं हळूहळू हळूहळू आपण त्या मुलाला शिकवू शकतो की हे खाल्लं तरी चालतं. म्हणजे त्याला जो प्रॉब्लेम आहे की त्या कलरचा, त्या फोडणीच्या वासाचा असेल किंवा त्या चवीचा असेल, तर तो आपण हळूहळू इंट्रोड्यूस करून कमी कमी करत जातो. तसंच आपण ऑटिस्टिक मुलांमध्ये इमोशनल रेग्युलेशन जे असतं ते बघतो की त्याच्यामध्ये थोडे प्रॉब्लेम्स फेस करतात. म्हणजे एखादी गोष्ट पटली नाही किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर त्या रिगार्डिंग येणारा राग हा प्रचंड लेव्हलचा असतो. आणि मग जर तो राग पब्लिक प्लेसेसमध्ये आला किंवा फॅमिली मेंबर समोर आला, तर मग आपण ॲज पेरेंट्स कदाचित त्यांना सांगतो की अरे ठीक आहे बाबा, रडू नको, हे घे, बस, मे बी मोबाईल बघ किंवा स्क्रीन बघ किंवा तुला गाणं ऐकायचं ते ऐक किंवा तुला चॉकलेट खायचं आहे तर खा, पण शांत बस. पण अगेन हे त्यांचं बिहेवियर रिएन्फोर्स करणारी गोष्ट होते. सो अशा गोष्टींची तयारी जर आपल्याला पब्लिक प्लेसेसमध्ये अशा गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर आपल्याला प्रायव्हेट सिच्युएशन्समध्ये या गोष्टी मॉडेल केल्या पाहिजेत. म्हणजे जर आपण प्रायव्हेट असू तेव्हा आपल्याला कॉन्स्टंटली त्यांचं इमोशनल रेग्युलेशन बघितलं पाहिजे. आणि जर लक्षात येतं आहे की काही गोष्टी करून राग येतोय आणि तो राग कंट्रोल होत नाही आहे, तर आपल्याला तेवढं डिसिप्लिन ॲज पेरेंट्स राहून ती गोष्ट मेंटेन केली पाहिजे की ही गोष्ट नाही म्हणजे नाही. ठीक आहे, राग येतोय, नो प्रॉब्लेम, आपण तुझा राग वेगळ्या पद्धतीने हँडल करू, पण राग येतोय म्हणून नको असलेली गोष्ट मिळणार आहे हे होणार नाही आहे. सो अशा पद्धतीने आपण जेव्हा प्रायव्हेट सिच्युएशन्समध्ये म्हणजे कंट्रोलेबल सिच्युएशन्समध्ये बिहेवियर मॉडेल करतो की आपल्याला कशा पद्धतीचं बिहेवियर सोशली ॲक्सेप्टेबल आहे, कशा पद्धतीचं बिहेवियर एक्सपेक्टेड आहे, तर ते पब्लिक प्लेसेसमध्ये रिक्रिएट करणं सोपं जातं. सो इमोशनल रेग्युलेशनचं जर आपण एक एक्झाम्पल बघितलं तर एक स्टुडंट आहे माझ्याकडे, तर तिला आम्ही शाळेमध्ये सवय लावली होती की पोळीबरोबर तुला हळूहळू भाजी खायची आहे. आता ही सवय लागायला वेळ लागला, साधारण 2 ते 2.5 महिने लागले की त्या पोळीबरोबर तुला पोळी कशी तोडायची आहे, मग ती भाजी कशी घ्यायची आणि मग ती कशी खायची. पण हाच बदल घरी रिक्रिएट झाला नव्हता. म्हणजे हे सेम जी प्रोसिजर आम्ही शाळेत फॉलो करतो ती घरी फॉलो केली गेली नव्हती, ज्याच्यामुळे त्या मुलीला लक्षात आलं होतं की मी आईवडिलांना अजून थोडा हट्ट करून मला हवं, जर श्रीखंड पोळीच हवी असेल तर मी ते खाऊ शकते. तर एक दिवशी आम्ही तिच्या पेरेंट्सना सांगितलं की तुम्हाला जे आम्ही शाळेत स्ट्रिक्ट अप्रोच करतो तो थोडासा घरी पण ॲड करायला लागेल, ज्याच्याने तुम्हाला तिच्या पूर्ण बिहेवियरमध्ये बदल दिसेल. तर एक दिवशी त्यांनी ठरवलं की जेव्हा केव्हा ती खायला मागेल किंवा भूक लागेल तेव्हा आपण तिला फक्त पोळी भाजी ऑफर करणार. म्हणजे सकाळी तिने पहिले खायला मागितलं, तिला पोळी भाजी ऑफर केली, तिला दिसलं की हा बदल आहे, सो तिने तो रिफ्यूज केला. दुपारी परत ती रडत आली आणि तिला भूक लागली होती, तिला परत पोळी भाजी ऑफर केली, तिने तेव्हाही रिफ्यूज केला आणि खाल्लं नाही. पण संध्याकाळी 6 वाजता तिला इतकी भूक लागलेली की जेव्हा ती पोळी भाजी तिला दिली तेव्हा तिने व्यवस्थित 2 पोळ्या आणि भाजी खाल्ली. सो तिला पण कळलं की समोरच्याकडनं मला कन्सिस्टन्सी येते की मी कितीही हट्ट केला तरी समोरची पार्टी मला सांगते की मला खायला हेच मिळणार आहे. सो कुठलाही जर बदल बिहेवियरमध्ये आणायचा असेल तर त्याला ॲज पेरेंट्स आपल्याला कन्सिस्टन्सी ही अत्यंत महत्त्वाची असते.